नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. यड्राव परिसरात शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पुरवठा मिळावा यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी महावितरण विभागाला दिलेल्या स्पष्ट सूचनांमुळे महावितरण विभागाने यड्राव उपकेंद्र व पार्वती उपकेंद्रांतर्गत कायमस्वरूपी दिवसा विद्युत पुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांचा गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे. या निर्णयामुळे आतापर्यंत रात्रीच्या वेळी शेतीसाठी वीज वापरताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, तो आता टळणार आहे. यड्राव परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झाल्यामुळे पूर्वी या भागातील उपकेंद्रावर वीज लोड शिल्लक राहत नव्हता. औद्योगिक वापर अधिक आणि शेतीसाठी उपलब्ध वीज कमी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी शेतकऱ्यांना रात्री उशिरा किंवा पहाटेच्या वेळेत शेतीसाठी वीज पुरवठ्यावर अवलंबून राहावं लागत होतं. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी महावितरण विभागाला सूचना केल्या. शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा हा महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर या भागातील शेतकऱ्यांची वारंवार दिवसा विद्युत पुरवठा होण्याची मागणी होत होती. या सर्व बाबी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यानंतर महावितरण विभागाने तांत्रिक अडचणी दूर करून दिवसा विद्युत पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता यड्राव उपकेंद्र व पार्वती उपकेंद्रांतर्गत कायमस्वरूपी दिवसा विद्युत पुरवठा मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचन पिकांची निगा, शेतीची यांत्रिक कामे दिवसा सुरक्षितपणे करता येणार आहेत. वीज पुरवठा दिवसा झाल्याने पिकांचे नुकसान टाळून उत्पादनात देखील वाढ होणार आहे. दिवसा वीज मिळाल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.